मंडळी नमस्कार. आपला आजचा विषय आहे डिक्लटरिंग, अर्थात नको असलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावणे. जर वेळच्या वेळेस आपण आपल्या आयुष्यातून अनावश्यक गोष्टींची विल्हेवाट लावली नाही तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मनामध्ये त्याचा कचरा जमा होतो आणि त्यामुळे आपल्या घराबरोबरच आपल्या मनस्थितीवर सुद्धा त्याचा नकारात्मक प्रभाव पडत असतो. जाणून घेऊया डिक्लटरिंगचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे. डिक्लटरिंगमध्ये भौतिक वस्तूंची साफसफाई, मानसिक डिक्लटरिंग, डिजिटल डिक्लटरिंग आणि इमोशनल डिक्लटरिंग असे विविध प्रकार येतात. आता या सगळ्या गोष्टींचं डिक्लटरिंग कसं सुरू करायचं? आपण लहान गोष्टींपासून याची सुरुवात करू शकतो. एक छोटासा कप्पा, छोटासा कोना किंवा एखादी अलमारी. आता डिक्लटरिंगमध्ये वापरण्याचे नियम कोणते ते जाणून घेऊया. हा नियम आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. जे पहिले 6 ते 12 महिने आपण एकदाही वापरले नाहीत अशा गोष्टी आपल्याला सगळ्यात आधी दूर करायच्यात. नंबर 2, दान करणे. कपडे, खेळणी किंवा पुस्तकं ही इतर कोणाला त्याचा उपयोग होत असतील तर या गोष्टी त्यांना आपण दान करून टाकायच्या. 3, डिजिटल टाईम सेट करणे. दररोज 10 मिनिट फक्त मोबाईल, कम्प्युटर या गोष्टींची साफसफाई करणे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना ज्याची जास्त गरज आहे ते म्हणजे मेंटल डिक्लटरिंग. याविषयी, या प्रोसेसविषयी आपण विस्ताराने जाणून घेऊया. जर आपण घरामधून अनावश्यक गोष्टींना काढून टाकलं तर आपलं घर कसं स्वच्छ होतं, त्याप्रमाणेच आपण मनामधून जर काही गोष्टी काढून टाकल्या तर आपलं मनही खूप स्वच्छ आणि निर्मळ व्हायला मदत होते. त्याचा पहिला भाग म्हणजे ब्रेन डम्पिंग. रोज 5 ते 10 मिनिट एका वहीवर उतरवून काढणे. जे काही आपल्या मनामध्ये चालू आहे, राग, काळजी, प्रेम, आठवणी या सगळ्या गोष्टींचं मनामध्ये खूप ओझं असतं. त्या सगळ्या ओझांना कागदावरती उतरवून आपलं मन हलकं करणं. नंबर 2, ध्यान म्हणजे मेडिटेशन. दररोज 5 ते 6 मिनिट डोळे बंद करून शांत आरामात बसून फक्त आपल्या श्वासांवर लक्ष देऊया. त्यामुळे मन तर साफ होतंच, पण आतून आपल्याला स्थिरही वाटायला लागतं. दररोज 1 तास सलग मोबाईल फोन, त्यानंतर सोशल मीडिया यापासून दूर राहणे. रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी आपला मोबाईल फोन बंद हवा. दिवसात नो फोन टाईम हा असायलाच हवा. त्यानंतर नाही म्हणायला शिकणं. दरवेळेस समोरच्याला हो म्हणणं आपल्याला मानसिक थकवा देतं. जर एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध होत असेल आणि आपल्याला ते करायचं नसेल, अशा वेळेस त्या व्यक्तीला विनम्रतेनं टाळणं शिकलं पाहिजे. आवश्यक गोष्टींना प्राथमिकता देणे. रोजची सर्वात 3 महत्त्वाची कामं नक्की करूया आणि त्यावरच फोकस करूया. सकाळी उठल्यावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी 3 कामं वाटतात त्या गोष्टींना प्राथमिकता देऊन आपण त्यांच्यावरतीच काम करायला हवं. या गोष्टींमुळे काय होतं? अशामुळे आपल्याला आयुष्यामध्ये फोकस्ड राहता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या गोष्टींना सोडून देणं. जुन्या गोष्टी सोडून देणं याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टींना पूर्णपणे विसरून जायचं. काही गोष्टी अशा असतात ज्या आयुष्यात आपल्याला विसरता येणं शक्यच नसतं. आयुष्यात घडलेली एखादी चूक असेल आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत असेल तर हे करणं आपल्याला आधी थांबवायला हवं. अशा वेळेस आपण स्वतःला फक्त एवढंच म्हणायचं, त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यावेळी मला जे योग्य वाटलं तशी मी वागले, तसा मी वागलो आणि ते ठीक होतं. यानंतर मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगणं. जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीशी बोलायचं. एखादा चांगला मित्र, एखादी मैत्रीण, आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा थेरपिस्ट यांच्याशी बोलून आपल्याला हलकं वाटतं. कारण कुटुंबातील व्यक्ती, थेरपिस्ट आणि आपली चांगली मैत्रीण किंवा चांगला मित्र हेच आपल्याला योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन करू शकतात. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करणे. दररोज रात्री 3 गोष्टींबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. या सवयी आपल्याला नकारात्मक विचारांपासून सकारात्मक ऊर्जेकडे घेऊन जातात. आता हे सगळं झालं मानसिक स्वास्थ्याबद्दल. आता 4 आठवड्यांचा एक छोटासा टास्क मॅनेजमेंट आपल्याला तयार करायचा आहे.
पहिला आठवडा आपलं कपाट, वैयक्तिक गोष्टी यामध्ये जुने फाटलेले कपडे वेगळे करणे आणि आपण घालत नसलेले कपडे दान करणे. तुटलेले किंवा सिंगल असलेले चप्पल, बूट या गोष्टींना हटवणे. खराब बॅग्स, बेल्ट आणि आपले ॲक्सेसरीज यांना काढून टाकणे. खराब झालेले कॉस्मेटिक्स आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स यांनाही काढून टाकणे. दुसरा आठवडा यामध्ये भांड्यांची साफसफाई, तुटलेली भांडी यांना कमी करणे. त्यानंतर एक्सपायर झालेले किंवा तारीख संपलेले मसाले, सॉसेस या गोष्टींना फ्रीजमधून काढून टाकणे. डबे, लंच बॉक्स यांची झाकणं जर का हरवली असतील तर तीसुद्धा काढून टाकणे. तिसरा आठवडा हा असणार डिजिटल डिक्लटरिंगचा. मोबाईल फोनमधून जुने फोटो, व्हिडिओ डिलीट करणे. गरज नसलेले, कामात नसलेले ॲप्स यांना काढून टाकणे. कम्प्युटरमधून जुने फोल्डर, डुप्लिकेट फाईल्स, डुप्लिकेट फोटो, व्हिडिओज यांना काढून टाकणे. डेस्कवर असलेली अनावश्यक पेन्स, पेपर्स यांना काढून टाकणे. डायरी किंवा टू डू लिस्ट अपडेट करणे. यानंतरचा चौथा आठवडा इमोशनल आणि मेंटल डिक्लटरिंग. दिवसातून 10 मिनिट ध्यान लावणे. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते अशा 5 गोष्टी लिहून काढणे. नकारात्मक विचार आणि नात्यांवर अतिविचार करणं थांबवणे. एखाद्या मित्राशी, मैत्रिणीशी जुन्या गैरसमजांबद्दल चर्चा करून ते गैरसमज कायमचे संपवून टाकणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाही म्हणायला शिकणं आणि स्वतःसाठी वेळ काढणं. या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट, यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या कामांनंतर स्वतःला एक छोटासा रिवॉर्ड किंवा छोटंसं बक्षीस देणं. एक कप चहा, आवडीचं गाणं किंवा थोडा आराम या गोष्टी आपण स्वतःला बोनस टिप म्हणून सुद्धा देऊ शकतो. मंडळी, आजचा हा डिक्लटरिंगचा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.